नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ पुणे. मी जया नेरकर, सत्यशोधक समिती परतवाडा. सावित्री शक्तीपीठ पुणेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री दशरथजी कुळधरन सर यांना माझा नमस्कार. इतिहासातील थोर पुरुषांची ओळख घराघरात पोचावी म्हणून आम्ही सावित्रीच्या लेखी हा उपक्रम राबवित आहोत. उद्या 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. त्यानिमित्ताने मी आपल्यासमोर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याविषयीची थोडक्यात माहिती सांगते. ज्योतिराव गोविंदराव फुले हे महात्मा फुले नावाने महाराष्ट्रातील एक लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाज सुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. खालच्या जातीमधील समजल्या जाणाऱ्या लोकांना समान हक्क देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. महाराष्ट्राला 3 प्रमुख समाज सुधारकांचा वारसा लाभल्यामुळे या राज्यास शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी ओळख आहे. शेतकऱ्यांचे असूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा तसेच उच्चवर्णीयांची मक्तेदारी या विरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटली होती. त्या काळातील समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. महात्मा फुले यांनी 1888 मध्ये महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी महात्मा पदवी प्रदान केली होती. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य, समाजातील जातीभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला व मुलींची पहिली मराठी शाळा पुणे येथील भिडेवाड्यामध्ये सुरू केली. त्यानंतर त्यांनी अस्पृश्यांसाठीही शाळा सुरू केल्या. सामाजिक विषमता व समाजातील भेदभाव कमी करण्यासाठी त्यांनी स्त्री शिक्षण व मागासलेल्या मुलामुलींना शिक्षण देण्यावर भर दिला. कष्टाने जगण्याची ज्यांच्यात धमक नाही असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही, व्यर्थ आहे असा भ्रम समाजात लोकांच्या मनात निर्माण करतात असे त्यांचे मत होते. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केला नसून ही मानवाचीच निर्मिती आहे असे त्यांचे रोखठोक मत होते. महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील कवितेच्या ओळी खूपच प्रसिद्ध आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. अशा या थोर समाज सुधारकास मी त्यांच्या जयंतीनिमित्त वंदन करते आणि थांबते. धन्यवाद.